द्वंद्वादिक दुरावे कोण पुण्य ज्यांचा होईना कोण पुण्य ज्यांचा होईना द्वंद्वादिक दुरावे ऐश्वर में मजदारी नारायण ऐश्वर में मजदारी नारायण परिचा गुना प्रगट बहुआवघड आहे संत बहुआवघड आहे हरि जगदीश करुणा ऐश्वर में मजदारी नारायण ऐश्वर में मजदारी नारायण अंतरिचा खुना प्रगट कोण पुण्य त्यांचा होईन सेवक किंवा कोण पुण्य यांचा होईन सेवक जेही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वरमे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु अवघड असे संत भेटी परिजग जेठी करुणा केली ऐसे वरमे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन ऐसे वरमे मज दावे नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विठोबा रखुमाई
कोण पुण्यांचा होईन सेवक जेही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवंताच्या समोर नारायणाच्या समोर आणि एक विलक्षण असणारी याचना करणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू। श्री संताची माथा धरणावर श्री संताची माथा धरणावर श्री संतांच्या माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जेही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे 5 दिवसांचा होणारा हा आपला उत्सव, या उत्सवातील असणारी 4थ्या क्रमांकाची ही भगवंताची कीर्तन रूपी सेवा या कारण करुणा वरून आले
भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून, या मंडळाच्या माध्यमातून आणि आदरणीय हरिभक्तीपरायण श्री बाळशाराम बाबांच्या पुन्हा पुन्हा संपर्कातून आमच्या वाटेला आलेले आहेत. ते काय शांत राहत नाही, पुन्हा पुन्हा त्यांचा संपर्क महाराजांकडे होत राहतो. त्यांच्या संपर्कातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. तुकोबा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतात आणि संवाद साधून आपल्या अंतकरणातले एक भाव प्रगट करतात. जणू काय एक विशेष असणारी याचनाच भगवंताकडे करायची आहे, मागणी करायची आहे. काहीतरी देवाला सांगायचे. काय सांगतायत? देवा, मला सहजासहजी न मिळणाऱ्या महापुरुषांची संगती झाली. मला संत भेटले. फक्त भेटलेल्या संतांची सेवा करणं गरजेचं आहे, त्यांची सेवा घडणं गरजेचं आहे. संत भेटणं वेगळं आणि संतांची सेवा घडणं वेगळं. म्हणून भेटलेले आहेत तिथपर्यंत ठीक आहे, पण मला वाटतं त्यांची सेवा माझ्या हाताने घडावी. कसे संत आहेत? म्हणजे जे अद्वैत स्थितीला प्राप्त झालेले आहेत, ज्यांनी ब्रह्मस्वरूपाला जाणलेलं आहे, ज्यांना ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे. आणि शास्त्र असं म्हणतं, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. जो ब्रह्मस्वरूपाला जाणणारा असतो तो ब्रह्मरूपच होऊन जातो. आणि ब्रह्म कसं आहे असं म्हणत असाल तर ते एकमेव अद्वितीयम ब्रह्म व्यक्तच आहे. सर्वत्र तेच आहे. सर्वम खलु इदं ब्रह्म, अशी अनेक श्रुती वाक्य मला सांगता येते. मग सर्व ठिकाणी एकच ब्रह्मगतच भरलेल्या साधू संतांनी त्याचा अनुवाद केला. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम. ऐसे जाण तिथे अति दुर्गम, तयाची भेटी झाली या भाग्य परम. म्हणून असं जाणणारे जे आहेत ते दुर्गम आहेत. का तर हे जाणणारे तेच होऊन राहतात. असे महापुरुष माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाले, ज्यांच्या जवळचं द्वंद्व द्वैत संपूर्णच गेलेलं आहे. मला प्राप्त झाले इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांची सेवा करायची इच्छा निर्माण झाली. कशानं सेवा घडेल? कशी काही सेवा माझ्या वाट्याला येईल? काय करू देवा सांग ना, की जेणेकरून मला त्या संतांची सेवा करता येईल. कोण पुण्य, अनेक वचने शब्द आहे. हे पुण्य, ते पुण्य, हे पुण्य करू का ते पुण्य करू? कोणत्या पुण्याने? कोण पुण्य त्यांचा. 2 पाठ आहेत, आपण त्यांचा म्हणत आलो. आता 2 ऍप्लिकेशन पाहिले, त्याच्यात यांचाच आहे, म्हणजे ते यांचाच असणार आहे. हे आपल्या कानातला पाठ आहे त्यांचा. असू द्या, अर्थ लावताना यांचा सोयीस्कर लागतो, कारण आता प्राप्त झालेत ना. मग यांचा, हे प्राप्त झाले यांचा. कोण पुण्य यांचा होईन सेवक. कोणतं असं पुण्य करू देवा की जेणेकरून मी यांचा सेवक होईल? हे मला प्राप्त आहे, यांचा मी सेवक कसा होईल? होईन सेवक कोणाचा? जे हे द्वंद्वाधिक दुराविले, ज्यांनी अंतकरणातून द्वैत नावाची गोष्ट घालूनच टाकलेली आहे, जे अद्वैत भावनेला प्राप्त झालेले आहेत, अशा महापुरुषांची सेवा मला घडावी असं वाटतं. पण काय पुण्य करू रे देवा की ज्या पुण्यानं मला त्यांची सेवा करता येईल? मला तर काय कळत नाही. बरं, आणखी कोणाला विचारायला जाऊ तर मला नाही वाटत ते सहजासहजी कोणाला सांगता येईल म्हणून. कारण त्यांची सेवा कशी घडेल हे जर कोण सांगू शकेल तर तत्सम अधिकाराचंच कोणीतरी सांगू शकेल. मग संतांनाच विचारावं लागेल, संतांची सेवा कशी घडेल? हेच बळजबरीनं भेटले दुर्मिळ आहेत. अजून कुठं संत शोधू आणि त्यांना विचारू की यांची सेवा कशी करू? म्हणून देवा, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा मला एक गोष्ट कळाली, तू सर्वज्ञ आहेस, तू सर्व जाणणार आहेस. तुझ्या ठिकाणी सर्व ज्ञान आहे आणि तुला संतही कळतात, संतांची सेवा कशी करायची हे कळते, कशानं करता येईल हे पण कळतं. तुला त्याचं वर्म माहिती आहे, म्हणून माझ्यावर कृपा कर. ऐसी वर्मे मज दावी नारायणा, हे नारायणा. असे वर्म, हे पण अनेक वचनीच आहे, नुसतं वर्म नाही. ऐसे वर्म मज नाही, ऐसी वर्मे मज दावी नारायण. अशी वर्म तुला माहित असतील, दाखव मला. आणि लपवून ठेवू नकोस काही. अंतरीच्या खुणा प्रगट होऊन मनापासून सांग, कारण तुलाच त्यांचे वर्म माहित असू शकतात. अंतरीच्या खुणा प्रगट होऊन. खर तर या संतांची भेट होणं फार दुर्मिळ आहे. बहु अवघड असे संत भेटी फार कठीण आहे. परी जग जेठी करुणा केली, भगवंताची कृपा झाली
आणि हे संत मला अशा पद्धतीने प्राप्त झाले, देवाच्या कृपेनं प्राप्त झाले. फक्त सेवा घडाविषयी वाटते, पण कशी सेवा करू हे कळत नाही. जणू देवानं विचारलं, महाराज जर तुम्हाला त्यांची सेवा करता आली, असं वर्म मी तुम्हाला सांगितलं, आणि खरंच त्यांनी तुम्हाला त्यांच्या सेवेचं वर्म कळालं, तुम्ही त्यांची सेवा केली, जर तुमच्या हाताने सेवा घडली, तुम्ही सेवक झाला, त्यांचं दास्यत्व तुम्ही स्वीकारलं आणि मनोमन अंतकरणापासून त्यांची सेवा करत राहिलात, काय होईल मग? ते म्हणले, जर असं झालं ना देवा, मग मी वृत्तीवरच येणार नाही, अखंड त्यांच्या सेवेत तल्लीन होऊन राहील. तू का म्हणे, मग नाही वृत्तीवरी, मग काय कराल? वृत्तीवर येणार नाही म्हणजे काय? सुखाचे शेजारी पहुडे, कारण ते सुखरूप झालेले आहेत ना. सुख हे कुठंच राहत नाही, सुख हे त्यांनी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, ब्रह्म हे त्यांनी सुखरूप आहे. श्रुती वर्णन करून सांगते, यवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. ब्रह्म म्हणजे भूमा म्हणजे ब्रह्मच सुखरूप आहे, त्याच्या वाचून दुसऱ्या जगात काही सुखरूप नाही. म्हणून त्या संतांच्या संगतीत गेलो, त्यांची सेवा जर मला घडली तर त्यांच्यानी गोपाळ कृपा करी, परमात्म्याची कृपा सहज घडेल. म्हणून भगवंताची संगती घडेल. ते संत त्यांनी महाराज आणि देव दोन नाहीत, एकच आहेत. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, त्यांच्या संगतीत राहणं म्हणजे मूर्तिमंत सुखाच्याच संगतीत राहणं. जर मला त्यांची सेवा घडली तर परत संसाराच्या वृत्तीवर येणार नाही आणि अखंड संतांच्या संगतीत राहून सुखाचा लाभ घेईन. सुखाचे शेजारी पहुडेन, अशी दिव्य स्थिती मला प्राप्त होईल. फक्त तू ऐसे वर्मे माझ दावे नारायण, अशी वर्म मला त्यांनी दाखव आणि लपवून ठेवू नकोस. अंतरेच्या खुणा प्रगट होऊन, तुझं गुह्य असणार अंतकरणातलं जे तत्व आहे ते मला प्रगट करून दाखव, जेणेकरून मला हा लाभ प्राप्त होईल. अशी त्यांनी याचना जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा रखुमाये, रखुमाये, कोण पुण्य यांचा होईन सेवक, जेही द्वंद्वाधिक दुराविले. ऐसे वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. अनेक वर्षांपासून या कमला मातेच्या प्रांगणामध्ये हा सोहळा आपण कीर्तन महोत्सव संपन्न करत असतो. बऱ्याच वेळेला इथं सेवा करण्याचा योग जुळून आला. आपण सर्वजण चांगले श्रोते आहात, भगवत चिंतन श्रवण करणारी मंडळी आहात. माझ्या श्यामसुंदराविषयी प्रेम सर्वांच्या अंतकरणात आहे आणि संत सेवेचा छंद सर्वांना अशा पद्धतीने लागलेला आहे. म्हणून आजपर्यंत या परिसरामध्ये अनेक मोठे मोठे महापुरुष सेवा करण्याकरिता येऊन गेले. म्हणजे धुंडा महाराजांसारखे, साखरे महाराजांसारखे, मोठे मोठे खंदारकरांसारखे मोठे महात्मे, दांडेकर मामांसारखे सुद्धा या सगळ्या लोकांचा लाभ या मंडळींना प्राप्त झाला. चांगले श्रोते आहेत, बहुश्रुत आहेत. तुम्हा सर्वांच्या समोर चिंतन करायचं 1 तास, त्याच्यापेक्षा कमी वेळ माझ्याकडे आहे. 9ला जर थांबायचं असेल तर 8 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. अल्पशा वेळेमध्ये चिंतन आपल्या सर्वांना करायचं आहे. जीवनामध्ये मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे याचा जर विचार आपण केला, प्रश्न विचारला श्रीमद भागवतामध्ये शौनक ऋषींनी सूतजी महाराजांच्या समोर 6 प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न विचारला होता, किम श्रेयः, जीवनाचं श्रेय कशात आहे? थोडंसं इको वाढून बघा बरं. हरी किम श्रेयः, मनुष्य जन्माची सफलता कशात आहे? काय केलं म्हणजे मनुष्य जन्माची सफलता होईल? जर दृष्टी प्राप्त झालेली नसेल, नजर प्राप्त झालेली नसेल, मनुष्य देहाचं महत्व कळालेलं नसेल, तर तो मनुष्य आपल्या दृष्टीनुसारच उत्तर देईल. तो सगळ्या जगाकडे पाहिल, जगातल्या लोकांकडे पाहिल, हे लोक ज्या मार्गाने चालले त्या मार्गाकडे पाहिल आणि यांचं जसं चाललंय तसंच आपलं झालं पाहिजे असा विचार करेल. भारतात लोकांचा प्रवाह चंगळवादाकडे चाललेला आहे, लोकांचा प्रवाह भोगवादाकडे चाललेला आहे.
लोकांचा प्रवाह लक्झरी जीवन जगण्याकरिता प्रवाहित होतो आहे आणि सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोर सुद्धा असेच चष्मे आहेत की आपलं जीवन सुद्धा त्यांच्यासारखं झालं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा आहे. यात काय वावगं बोललो मी, योग्य आहे ना? सगळ्या लोकांचा दृष्टिकोन असाच आहे, ते तसे झाले आणि आपण तसं व्हायचं. पण लोक असा विचार करत नाहीत की ते तसे झाले, तसं होऊन त्यांना काय प्राप्त झालं, काय प्राप्त झालं. ते फार समाधानी दिसतात, बाहेरून पाहिल्यावर फार छान वाटतात. आम्ही चासला राहत होतो, खाली हॉस्पिटल होतं, वरती राहण्याचं घर होतं. शक्यतो आमच्या घराचा सगळ्या लोकांचा काही संपर्क येत नव्हता. जरी भेटायला आले तरी खाली एक खोली होती, तिथं भेटणं होत होतं. दवाखाना तिथंच होता. एक लहान मुलगा गावातला होता. तो मनातली मनात विचार करायचा, हा बाबा आहे, त्याचे डॉक्टर पण आहे, दवाखाना चालवतो, सगळे लोक याला फार मानतात, हा काय खात असेल. त्याच्या मनात तो विचार सारखाच होता, काय खात असेल आणि याच्या घरात हा कसा राहत असेल. तो एवढाच मुलगा सगळ्या लोकांची नजर चोरत त्यांनी जिना चढून वरती आला आणि जिना चढून वरती आल्यानंतर आम्ही घरात बसलेलो असताना तो डोकावून असं बघत होता, एकदम चोरून डोकावून बघत होता बराच वेळ. आमच्या लक्षात आलं की पोरगा आलं आणि डोकून पाहत आहे, काय नेमका विचार असेल. त्या जवळ गेलो, घाई त्याला पकडलं, पळून जायचा विचारत होता. म्हणलं का रे, काय पाहतोस, खरं सांगितलं विचार आहे. तो म्हणला, तुम्ही कसे राहता आणि घरात तुम्ही काय खाता, याचा विचार सारखा माझ्या डोक्यात फिरत होता. पाहूनच टाका म्हणला, पाहण्याकरिताच आला. माझा दृष्टांत संपला. आपण सुद्धा आपल्यापेक्षा त्या लोकांकडे पाहतो आणि मनात विचार करतो, यांचं कसं काय चाललं असेल, काय खात असतील, कसे राहत असतील, काय वाटत असेल त्यांना या लक्झरी जीवनामध्ये. आणि असे विचार मनात येतात आणि मग मन कल्पना करतो ते फार आयुष्यामध्ये आहेत, मस्त भारी आहे, आपण सुद्धा तसंच झालं पाहिजे. हे बाहेरून दिसतं, तुम्हाला माहित नाही, हे ज्यांना तुम्ही मोठं म्हणता त्यांना किती धवस आहे, त्यांना आतमध्ये केवढा सासुरवास आहे, हे कोणालाच माहित नाही महाराज. हे सांगणार पण नाहीत कधी. ते वरच्या मजल्यावर कोणा येऊ देत नाही. पटत घरोघर आहे महाराज, घरोघर असंच आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची, फार धवस असतो. तुम्हाला वाटतं फार सुखात आहेत, काही सुख नाही महाराज. त्यांना नजरेच्या बंधनात राहावं लागतं, त्यांना कोणाच्या तरी शब्दाच्या तालावर नाचावं लागतं. अशी त्यांची अवस्था असते. फार वेदना असतात, फार त्रास असतो. एक म्हण तयार झालेली आहे, जय अंगी मोठेपण तया यातना कठीण. फार कठीण यातना असतात, पण या कठीण यातना लोकांसमोर दाखवल्या जात नाही, झगमगाट दाखवला जातो. आणि लोक फक्त झगमगाला पाहूनच भाळतात आणि मनात विचार करतात, असं झालं पाहिजे. काय नाही, पाहू नका त्यांच्याकडे, अजिबात पाहू नका. मग कोणाकडे पाहा, म्हणजे मग संतांकडे पहा. जर जीवनच जगायचं असेल ना, संतांकडे काय पाहायचं. त्या संतांकडे 18 विश्व दारिद्र्य, घरात खायला काय नाही, लेकर उपाशी मेले महाराज, बायको पत्नी एक अन्न करिता मिल, तुकोबऱ्यांचं प्रमाणच आहे. अशी अवस्था, एवढं त्यांनी कठीण जीवन आणि अशा पद्धतीने दिसणारे संत आहेत. मला प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्या जीवनामध्ये घरात परिवाराला खायला काही नव्हतं, पण त्यांच्या तोंडावरचं समाधान कधीच बिघडलं नव्हतं. त्यांच्या तोंडावरचं समाधान कधीच बिघडलं नव्हतं. आणि यांच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघतो, पण समाधानाचा लवलेश सुद्धा पाहायला भेटत नाही. हा फरक आहे महाराज, तफावत आहे. म्हणून ते संत बाह्यांगाने जरी तुम्हाला अशी वाटत असले तरी सुद्धा त्यांचा अंतरंग जर पाहिला, ते म्हणतात, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही, मी आनंदाचे लाडू खातो, माझं जीवन परिपूर्ण झालेलं आहे, सदैव समाधान. हे सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष करू हरी, नाम घोष करू हरी, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार, सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार,
झालो सर्वालंकार आनंदी निर्भर डुलत असो सदा नामघोष कशानं प्राप्त झालं सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सदैव चित्ताला समाधान आहे जगातलं काय प्राप्त करून घेतल्यानं सदैव समाधान राहील सांगा बायको केल्यानं समाधान राहील बायको केल्यानंतर होईल समाधान ऐका बायको बायको म्हणून जर फिरत असला आणि मिळत नसेल लवकर कर्मधर्म संयोगानं कुठून तरी धागा दोरा जुळला बायको मिळाली बायको मिळाल्यानंतर त्याची ती धावण्याची प्रवृत्ती थांबते घडीभर त्याला असं वाटतं बस जिंकलो बस जिंकलो मग फक्त बायको केल्यानंतरच समाधानी जीवनभर राहायला पाहिजे ना मग फार चांगली बायको मिळाली मनासारखी वागणारी मिळाली तरी सुद्धा वर्ष 2 वर्ष जाऊ द्या आणि फक्त दोघंच असू द्या आणि ती मनासारखीच वागत असू द्या तरी पण आता तरी पण कशाला आता तिनं जर समाधानच प्राप्त होणार होतं ना मग बाकीच्या गोष्टी मिळवण्याची काही आवश्यकता आहे का नाही पण त्याच्या पुढचा मुद्दा त्याच्या डोक्यात आहे आता प्रमोशन झालं पाहिजे म्हणजे मला मूल झालं पाहिजे बायकोत जर समाधान असतं तर तिच्यातच राहिलं असतं आता समाधान तिच्यात आहे का नाही आता कशात आहे आता मूल होण्यात आहे म्हणजे एका गोष्टीत संसारातल्या समाधान आहे का नाही पण परमार्थात बघा ना एक विठोबा प्राप्त करून घेतला आता काय प्राप्त करायचंय का बायको प्राप्त केल्यावर मुलगा प्राप्त करून घ्यायचा मुलगा जरी झाला तरी पुढे आणखी प्रॉपर्टी जमा करायची काय वाऱ्याकडे तोंड करून उभं करणार का मुलाला तुम्हाला संपत्तीची आवश्यकता पडणारच ना महाराज हा महत्वाचा विचार आहे या सगळ्या गोष्टी टार्गेट समोर डोळ्यासमोर उभं राहील पण परमार्थात मात्र तसं नाही एक परमात्मा प्राप्त झाला बस आता त्याच्यापेक्षा पुढे काय मिळवायचं शिल्लक राहत नाही जिथं काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही तिथं समाधान आहे हे वाक्य लक्षात ठेवा जिथं काहीच मिळवायचं शिल्लक नाही तिथं समाधान आहे प्राप्त है पर्याप्त है प्राप्त है मला प्राप्त आहे परमात्मा आणि पर्याप्त आहे पुरे आहे आता याच्यापेक्षा काही नको तुम्ही काही मान दिलं तर मला नको आहे काय घेणं नाही त्याचं तुम्ही फार मोठे पण दिलं फार मोठं पद दिलं माणसं मरण टेकतात पण पदाकरता जीव जातो अशी अवस्था निर्माण होते काय करणार त्या पदाचं कोण विचारतो तुमच्या पदाला प्रयागराजला जाऊन आले असतील ना याच्यातले बरेच तिथे जाऊन थोडी जाहिरात करायची आम्ही या पदावर आहोत म्हणून केवढे लोक होते बापा 10 कोटी एका वेळेला एवढ्या लोकांमध्ये थोडा भोंगा फिरवायचा मी अमक्या गावात आलो मी अमका पदाधिकारी आहे ते म्हणतील काय करतो तुझ्या पदाला या पदात जर समाधान ठेवलेलं असतं तर तिथेही मिळालं असतं ते समाधान तिथं नाही आम्ही परिक्रमा करून आलो आता इथं आम्हाला तुम्ही बुवा म्हणता पाय पडता पाय घड्या घालता दंडवत घालता खाऊ घालता वाटेल ते या सगळ्या गोष्टी करता परिक्रमेत चला म्हणजे कळेल तिथं गेल्यानंतर तुमचा परिचय संपून जातो हातात संकल्प घेतला ना एकदा की तिथे एकच परिचय शिल्लक राहतो त्याचं नाव आहे परिक्रमावासी काय परिचय आहे जसं वैकुंठवासी स्वर्गवासी कैलासवासी तसा एकच परिचय आहे परिक्रमावासी एवढाच एक परिचय आमच्या बरोबरची काही माणसं होती ती पुढे जाऊन सांगायची आमचे महाराज आहेत हे भागवत कथा सांगतात आणि कीर्तन सांगतात त्या लोकांना काय करायचं तुमच्या महाराजाचं हे बस अशी उचलापट होती महाराज काय सांगा परिचय संपला तू महाराज आहे तिकडं तुझ्या गावाकडं ती 4-5 गावातले लोक तुला ओळखतात ना तू तेवढाच महाराज आहे इकडं परिक्रमेत नाही शहाणपणा सांगायचं तुझा परिचय संपला लक्षात आलं तुमचा परिचय एवढाच असतो आपला समाधान देणारा नाही परिचय समाधान कशाला प्राप्त होईल भगवंताचं चिंतन घ्या भगवंताला आपलं करून घेतल्या जगातलं काय आहे आपलं करण्यासारखं त्याच्याशिवाय जगातलं कोण आहे आपलं करण्यासारखं त्याच्याशिवाय ज्याला फार प्रेम द्याल ज्याला फार प्रेमानं जवळ घ्याल त्याचा स्वार्थ जर त्यांनी असेल तुमच्याकडून आणि तो जर पूर्ण झाला नाही त्याचा रंग दिसेल आणि एकदा त्यानं रंग दाखवला की तुमच्या तोंडावरचे सगळे रंग उडून जातील त्याचा रंग पाहिल्यानंतर मग जगाचे रंग काय पाहता त्याचा रंग बघा त्याचं नाव आहे पांडुरंग त्याचा रंग पाहिला पाहिजे हे जगत के रंग क्या देखो तेरा दीदार काफी है जगत के रंग क्या देखो तेरा दीदार काफी है जगाचे रंग काय बघू रे देवा तुझंच त्यांनी दीदार म्हणजे तुझं मुख कमल पाहणं तुला पाहणं हेच योग्य हेच समाधानाचं साधन आहे
पण किम श्रेय, जीवनामध्ये श्रेयस्कर काय आहे? ते श्रेयस्कर जर जीवनामध्ये काय असेल तर भगवंताचं दर्शन श्रेयस्कर आहे, ही भगवंताची भक्ती श्रेयस्कर आहे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी करत बसण्यापेक्षा ती भगवंताची भक्ती प्राप्त व्हावी, ते भगवंताचं ज्ञान प्राप्त व्हावं, त्या भगवंताचा बोध प्राप्त व्हावा, त्या भगवंताचं स्वरूप कळावं आणि आत्मत्वानं त्याच्याशी समरस होऊन जावं, हे करण्याकरिताच अट्टहास केला पाहिजे. कोण सांगेल त्याचं ते ज्ञान, त्याचा तो बोध कोणाकडून प्राप्त होईल, कशा पद्धतीने प्राप्त होईल? ते प्राप्त करून देणारे जगात आहेत आणि ते आहेत फक्त संत. नाथ महाराज म्हणतात, संता बिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. संताशिवाय ते प्राप्त होऊ शकत नाही, संतच ते प्राप्त करून देतात. हरि प्राप्ति से वो पार, 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 हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. श्री हरीची प्राप्ती जर व्हावी वाटत असली तर दुसरं काही साधन नाही म्हणा, एकच साधन, ते म्हणजे संत. संताशिवाय प्राप्ती होणे नाही. हरिप्राप्तीशी उपाय, एकच उपाय, धरावे संतांचे ते पाय, संतांच्या चरणांना लागावं. संतन के संग जरा लाग रे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, होय तेरो बड़ भाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत जा. प्रतिबंध आहे मला, संप्रदायाचे नियम आहे. ज्ञानोबा तुकोबऱ्यांचे प्रमाण टाळ मृदंगात म्हणावेत, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी महाराज जर म्हणायचं असलं तर म्हणून दाखवायला काही त्रास नाही, पण टाळ मृदंगात म्हणू नये. संप्रदायाचा नियम मोडेल ना. आपणच जर संप्रदायाचा नियम मोडला तर बाकीच्या लोकांनी काय करायचं, म्हणून नियमात असलं पाहिजे. मला बाळश्रम बाबांनी कानात सांगितलं, आता हे जे कीर्तनकार आहेत ना म्हणले, हे सगळे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून आलेले कीर्तनकार होते. 4 कीर्तनकार म्हणजे पुढेकर बाबांकडे गेले आणि त्यांना सांगितलं 4 विद्यार्थी द्या, आणि त्यांनी ते विद्यार्थी अशा पद्धतीने कीर्तनाकरिता दिले. मग त्यांनी जर एवढे सूत्रबद्ध कीर्तन तुमच्या समोर केले, मग आपण नियम कसा मोडावा? मोडला नाही पाहिजे, आहे की नाही? म्हणून नियमात असलं पाहिजे. म्हणून दाखवायला काय हरकत आहे? लोक काही म्हणतात कीर्तनात, कशा कशाचे भाव तुम्ही ऐकता कीर्तनात, तुम्हाला माहिती आहे? काही सांगितलं जातं. मी तर देवाचंच म्हणतोय, देव सोडून काय बोलतोय? म्हणून नियम पाहतो, लक्षपूर्वक ऐका. म्हणून संतन के संग जरा लाग रे, तरी आक्षेपाने की संत भेटले पाहिजे. दुर्लभ आहेत महाराज संत. दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम. शंकराचार्य, आद्य शंकराचार्य विवेक चोडामणी ग्रंथात सांगतात 3 गोष्टी दुर्लभ आहेत आणि देवाच्या अनुग्रहाने प्राप्त होतात. हे दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी. मनुष्यत्व दुर्लभ आहे, माणसाचं शरीर आपल्याला मिळालं दुर्लभ आहे फार. ते सांगायला लागलं तर वेळ संपून जाईल. त्याच्यामध्ये मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा दुर्लभ आहे. सहजासहजी सगळ्यांना वाटत नाही मी मुक्त व्हावं. काय काय व्हावं वाटतं लोकाला, ते ज्याची त्यालाच माहिती. पण मुक्त व्हावं वाटणं फार भाग्याची गोष्ट आहे, फार पुण्याची गोष्ट आहे. फार जन्मातली तपश्चर्या फळाला यावी लागेल, तेव्हा मनात विचारेल मी मुक्त झालो. फार झालं आतापर्यंत, फार बोलतो मी आजपर्यंत. सगळं झालो, गाढव झालो, कुत्रा झालो, माकड झालो, मांजर झालो, उंदीर झालो, काय व्हायचं ते सगळं झालं. मनुष्य झालो, फक्त मुक्त झालो नाही. जर मुक्त झालो असतो तिथं कशाला आलो असतो?
ज्या अर्थी घेऊन बसलो त्या अर्थी मी मुक्त झालो नाही. किती दिवस ही खटाटोप मी सहन करायची. मुक्त झालं पाहिजे. मुक्त होण्याचा विचार ज्याच्या अंतकरणाला स्पर्श करून जातो समजायचं भगवंताचा अनुग्रह झाला. देवानुग्रह हेतू का, देवाच्या अनुग्रहाशिवाय हा विचार मनात येऊ शकत नाही. मग परमार्थ करणारी माणसं फार दिसतात पण त्यांचा परमार्थ त्यांच्या नजरेनं असतो. कोणाला फार भजन म्हणता यायला लागलं त्याला वाटतं मी फार पारमार्थिक आहे. त्यांना हे धुमडे फोडायचं ज्ञान प्राप्त झालं. त्यांना वाटतं मी फार पारमार्थिक आहे. फार कंबर बांधून लोकांच्या समोर छान बोलता यायला लागलं पोपटासारखं आम्हाला, म्हणजे आम्हाला वाटतं आम्ही फार परमार्थ करायला लागलो. फार पाठांतर केलं, फार अभंगांचा पाठ झाला. कसलाही कीर्तनकार असलं त्याचं तोंड बंद करायची क्षमता निर्माण झाली म्हणजे पारमार्थिक झालं. असं नाही, याला परमार्थ म्हणत नाही. हे पारमार्थिकाचं लक्ष, त्याची दृष्टी तेवढी झाली. मी फक्त एकनिष्ठतेने वाऱ्या केल्या, पंढरपूरच्या फार चांगलं केलं, माझं दुमत नाही. हे तर केलंच पाहिजे ना. आपण वारकरी आहोत, वारी नाही केली पाहिजे मग काय करायचं? मग काय खलबत्ती कोटायचे जन्मभर लोकांचे काय करायचं? वारकऱ्यानं वारीच केली पाहिजे, वारीला फार महत्व दिलं पाहिजे. वारी केली, सगळ्या गोष्टी केल्या, पण तुला मुक्त व्हावं वाटलं नाही. इथपासून पंढरपूरपर्यंत पायी पायी टाकली गेला पण कधी पांडुरंग भेटावा असं मनात वाटलंच नाही. उगाच ओझे उचलले, जीवाची दैन करून घेतली. ऊन लागलं, वारा लागला, पाऊस लागला, खायला भेटलं नाही, अव्यवस्था सगळ्या ठिकाणी झाली. कायमच त्रास सहन करीत करीत तिथपर्यंत गेला पण मनात एकदा सुद्धा विचार आला नाही देव भेटावं म्हणून. काय उपयोग केला? खरं सांगा. आपलं कायमचं ठरलेलं वाक्य कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठे गेले, कुठं नाही, काय आणलं म्हणे काहीच नाही. गेला पंढरपूरला, तुला देव कसा भेटला नाही सांग? त्याचं कारण आहे तू देव पाहण्याकरिता गेलाच नाही. मला कोणावर आरोप करायचा नाही पण माझ्या या शब्दानं जर एखादा माणूस स्वतःच्या मनाला प्रश्न विचारले हे तर खरंच आहे. मला ते एकदा वाटलं नाही देव भेटावं म्हणून. मग हे असं म्हणून जर त्याला वाटलं तर माझे शब्द कामाला येतील ना महाराज. माझं तुमचं काय वैर थोडंच आहे, माझी तुमची दुश्मनी थोडीच आहे, माझं तुमचं भांडण थोडंच आहे. मी तुमच्यावर धोपाट्या घालायला काय करायला? धोपाट्या घालत नाही. निदान जागृती तरी येईल ना, माणूस मनात विचार तरी करेल ना. खरंच आपण असा विचार कधी केलाच नाही. मुक्त होण्याचा विचार केला पाहिजे आणि हा फार मोठा विचार आहे. आणि असा विचार ज्याच्या मनात आला मी मुक्त कधी होईन, आणि मग उत्कट भावना निर्माण होते मुक्त होण्याची. भगवंताला दया येते महाराज. मग मुक्त करून देणारा तगणी महाराज असावा लागेल कोणीतरी. आपण कोणाला मुक्त करू शकत नाहीत. दोन खांब आहेत समोरासमोर, इकडच्या खांबाला एक बांधला आणि इकडच्या खांबाला एक बांधला आणि दोघं एकमेकाकडे पाहून किलकिला नजरेनं त्यांनी विनवणी करायला लागले, मला सोड. हा म्हणतो मला सोडून, तो म्हणतो मग खरं सांगा कोण कोणाला सोडेल? का बरं नाही सोडणार? दोन्ही बांधलेले आहेत. तसे आपण जीव आहोत आणि बंधनात आहोत. आपण कशी काय? आपल्याला स्वतःलाही मुक्त होता येत नाही, आपण दुसऱ्यालाही मुक्त करू शकत नाही. मुक्त जर करायचं असेल, बांधलेल्या माणसाला जर सोडायचं असेल तर मोकळा माणूस असावा लागेल. कशातून मोकळा झाला पाहिजे? तसं संसार बंधनात आपण बांधलेलो आहोत. आपल्याला कोण सोडेल? जो मुक्त झालेला आहे, बंधनातून मोकळा झालेला आहे. संसाराचं बंधन ज्याच्याशिवाय ज्याच्याजवळ तिळ मात्र सुद्धा राहिलं नाही असा जो महापुरुष आहे तोच आपल्याला बंधनातून मुक्त करू शकतो. म्हणून त्याची भेट होणं फार मोठी गोष्ट आहे. म्हणून तो सोडवण्याकरिता येऊ शकतो. आणि म्हणून भगवंताकडे विनंती केली पाहिजे, देवा मला कळत नाही रे, ते संत कसे भेटतील, माझ्यावर कृपा केली पाहिजे, त्याची विनंती केली पाहिजे. मग तो परमात्मा कृपा करतो आणि सांगणारा संत श्रीगुरु होऊन येतो. आपले जे श्रीगुरु असतात ना तेच संत आहेत. मी ज्ञानोबराय पाहिले नाहीत, मी प्रत्यक्ष तुकोबराय पाहिले नाहीत, मी नाथ महाराजांना, सावता महाराजांना, गोरोबा काकांना या सगळ्या संतांना पाहिलं नाही, पण मी माझ्या श्रीगुरूंना पाहिलं. माझे श्रीगुरु या संत कुळातले राजे आहेत महाराज. मी सांगतो असं नाही, महाराज म्हणतात गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा, गुरुविन देव नाही तुझा. गुरु हा प्राण विसावा आहे, गुरु संत कुळीचा राजा आहे, गुरु म्हणजे मूर्तिमंत देव आहे. लोक रोज म्हणतात त्यांनी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरु म्हणजे प्रत्यक्ष देवच आहे आणि श्री गुरु म्हणजे संत आहेत महाराज. आपल्या जीवनात आलेले श्री गुरु हेच संत आहेत असं त्यांनी समजावं. आणि ते सहजासहजी प्राप्त होत नाहीत, देवानुग्रह हेतुकम, देवाच्या अनुग्रहानं प्राप्त होतात. म्हणून ते श्री गुरु जीवनात येतात नवे नवे. तो देवच श्री गुरूंच्या रूपानं, संतांच्या रूपानं आपल्या जीवनामध्ये येत असतो. महाराज म्हणतात हे आपणची देव होय गुरु, आपणची देव होय
कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, तो देवच गुरूंच्या रूपानं प्रगट होतो आणि तो त्यांनी महाराज उपदेश करतो, त्याच्या उपदेशानं जीव कृतार्थ होतो. म्हणून त्यांनी महाराज देव आणि गुरु आणि संत दोन नाहीत, तसे त्यांनी देव आणि संत दोन नाहीत. तो देवच संतांच्या रूपानं प्रगट झाला, जसा गुरुच्या रूपानं प्रगट होतो म्हणजेच संतांच्या रूपानं प्रगट होतो. प्रमाण आहे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. म्हणून देव आणि संत एकच आहेत. म्हणून संत त्यांनी भेटले पाहिजेत जीवनामध्ये. कशाने भेटतील? भगवंताच्या कृपेने त्यांनी भेटतील. सत्संगतीशिवाय त्यांनी आत्मबोध प्राप्त व्हायचा नाही आणि भगवंताच्या कृपेशिवाय सत्संगती प्राप्त व्हायची नाही. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. रामाच्या कृपेशिवाय सत्संग प्राप्त व्हायचा नाही. तीन गोष्टी भगवंताच्या कृपेने होतात. असं समजा की आपण मनुष्य शरीराला आलो, भगवंताची कृपा झाली. या मंडपात येऊन बसलो म्हणजे आपल्याला मुक्त होण्याची इच्छा झाली, भगवंताची कृपा झाली. आणि पुन्हा मुक्त करून देणारे संत भेटले, ज्ञानोबारायांसारखे. मुक्त होणारे संत भेटले, तुकोबारायांसारखे. मुक्त करणारे संत भेटले. आपण ज्ञानोबराय तुकोबारायांच्या नंतर त्यांनी जन्माला आलेलो आहोत. तू म्हणे कुठे ज्ञानोबराय दिसले? का नाही दिसणार? ज्ञानेश्वरी घ्या, ज्ञानेश्वरी वाचा, त्यातली एक तरी ओवी अनुभवात आणा. ज्ञानोबराय प्रत्यक्ष तुमच्याशी बोलतील, एवढं ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे. जगद्गुरु तुकोबाराय कुठे आम्हाला भेटले? का नाही भेटणार? तुकोबारायांची गाथा घ्या, अंतकरणापासून त्याचं पारायण करा. एक एक अभंग बारकाईनं बघा. त्या अभंगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष तुकोबारायच आपल्या बरोबर बोलतील. कोण म्हणतं संत भेटले नाही? संत भेटले ते असे सहजासहजी न कळणारे असतात. आपल्यासारख्याला कसे कळतील? बहुवा वगड फार कठीण आहे. त्याच्यातच या अभंगातच आहे. ते कठीण आहे. सहजासहजी त्यांनी संत भेटत नसतात. हा महत्वाचा विचार. ते कळतही नाही. कधी कळतील? हे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा नाही येईल थोड. आपण स्वतः संतत्वाला प्राप्त झालं की मग संत त्यांनी आपल्याला कळतील. असे कळणार सुद्धा नाही. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. दृष्टांत दिला महाराजांनी. ते म्हणले कधी गाय आणि म्हैस फार दूध द्यायला लागली म्हणजे काय कामधेनू होईल? तसं एखादा त्यांनी माझ्यासारखा कंबर बांधून फार तुमच्या समोर बोलायला लागला 4-4 तास म्हणजे काय महात्मा होईल? असा त्याचा अर्थ करायचा नाही. संत नवती जगा मानसाचा सारी घे, संत नवती जगा मानसाचा सारी घे. जगा माणसात्या सारखे. संत त्यांनी महाराज सामान्य माणसासारखे नाहीत. ते सामान्य माणसासारखे दिसतात. दोन्ही दिसती सारखे, वर्म जाणे तो पारखी. त्याला पारख असावे लागेल त्याला ओळखण्याकरता. म्हणून सहजासहजी संत त्यांनी आपल्यासारख्याला कळत नाही. मग भेटतात पण त्यांना ओळखण्याची खूण काय आहे? त्यांना ओळखण्याची खूण आहे महाराज. जरी आपण संत झाल्याशिवाय संत कळत नसतील असं असलं तरी सुद्धा काही खुणा संतांनी सुद्धा सांगून ठेवल्या. काय खुणा त्यांना भेटायच्या? ते म्हणतात आपणा पारिखे नाही तेथे संत संगतीचे, काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे. संतांच्या संगतीत एक विलक्षण सुख आहे. संतांच्या संगतीत एक विलक्षण समाज. कोणाला संत म्हणावं, कोणाला महात्मा म्हणावं? लक्षपूर्वक आहे. याच्या आधी तुम्ही ऐकलेलं आहे, पुन्हा ऐका. समाधानाच्या प्राप्तीकरिता तुम्ही ज्याच्या संगतीत जाता तो महात्मा नाही. मग ज्याच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला स्वाभाविकपणे समाधान प्राप्त होतं तो महात्मा आहे. लक्षात घेण्यासारखा मुद्दा. समाधानाच्या प्राप्तीकरिता तुम्ही ज्याच्या संगतीत जाता तो संत नाही. ज्याच्या संगतीत गेल्यानंतर क्षणभरात तुम्हाला समाधान प्राप्त होतं तो संत आहे. असे संत आहेत जे तुम्हाला फक्त सुखच देतात. असे संत आहेत जे सुखाची ओळख करून देतात. असे संत आहेत
जे संत झालेले आहेत असे संत आहेत, जे स्वतः त्यांनी धरून गेलेले आहेत आणि जगाचा उद्धार करण्याकरिता निघालेले आहेत असे संत आहेत. पण असे संत मला प्राप्त झाले, श्रीगुरु मला प्राप्त झाले, आले माझ्या जीवनामध्ये तुकोबराय म्हणतात. देवाची कृपा झाली, 3 गोष्टी सहज प्राप्त, दुर्लभ असणाऱ्या 3 गोष्टी मिळाल्या. संत मिळाले, आता मिळाली इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांच्याकडून मिळालं पाहिजे ना. आता हा महत्वाचा विचार आहे. ते नुसतं ते मिळून काय उपयोग आहे, त्यांच्याकडून मिळालं पाहिजे. काय मिळवायचं? मुक्त होण्याचं ज्ञान. श्रेय आपण सुरुवातीला उपक्रम करताना पाहिलं ना, श्रेय काय आहे? मुक्त होणं, भगवंताची प्राप्ती करून घेणं, भगवंताची भक्ती करणं, हे श्रेयस्कर आहे. किम श्रेय हा कृष्ण भक्तीत परम श्रेय. अहैतुक्य प्रतिहताम या आत्मा संप्रसिद्धती. कोणत्याही प्रकारचा हेतू न ठेवता भगवंताची भक्ती करणं हे श्रेयस्कर आहे. पण ही भक्ती आपल्याला कुठे कळते का महाराज? ती कळण्याकरिता मोठ्या मोठ्या लोकांना विनवणे का? हनुमंतरायांच्या समोर त्यांनी तुकोबराय विनवणी करता, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्यास भटा. भक्तीच्या वाटा मला तुम्ही सांगा म्हणतात. भक्ती सहजासहजी कळत नाही, ती त्यांच्या माध्यमातूनच कळू शकते. तेच देतात ज्ञान, तेच देऊ शकतात. वैराग्याचं खरं मर्म तेच सांगू शकतात. वैराग्य कशाला म्हणायचं? बायको सोडून जंगलात निघून गेलेला मनुष्य बऱ्याच वेळा लोकांना वैराग्यवान वाटू शकतो, पण फक्त लांबून पाहिल्यावर जर वैराग्य म्हणत असाल तर ती चूक होऊ शकते. जवळ जाऊन बघा, बरेच वैतागलेले सुद्धा जातात. नाही कळलं तुम्हाला? वैराग्य आणि वैताग याच्यात फरक आहे की नाही काय? मग वैराग्य होऊन त्यांनी घरदार सोडून निघून गेलेला आणि वैतागून घरदार सोडून निघून गेला, फरक आहे याच्यातला. जो वैतागून गेला त्याला वैराग्य म्हणायचं नाही. असं बाहेरून त्यांनी दिसायला काही दिसू शकतो, ऊपर से तो खूप बनी अंदर की राम जानी. अशी अवस्था त्यांनी होण्याची दाट शक्यता आहे. संत जगामध्ये त्यांनी आहेत, त्यांची सेवा आपल्याला घडली पाहिजे. कशाकरिता घडली पाहिजे सेवा संतांची? ती सेवा त्यांनी महाराज आपलं जे श्रेय आहे ते प्राप्त करून घेण्याकरिता घडली पाहिजे. म्हणून ते श्रेय जर काय असेल तर मोक्ष हे आपलं श्रेयस्कर आहे, श्रेय आहे. ते कशानं प्राप्त होईल? ज्ञानानं प्राप्त होईल. आणि ते ज्ञान कशानं प्राप्त होईल? महाराज म्हणतात तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाची आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा पुरवठा, ते तर सेवा, अंडरलाईन करा, ते तर सेवा हाचीदार वंटा, ते स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी. कशी सेवा करायची? तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग काय होईल? मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले जेने अंतःकरण बोधले संकल्पानये. अशी स्थिती निर्माण होईल. कोणाच्या माध्यमातून? संतांच्या माध्यमातून. म्हणून ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. मोक्ष देण्याकरिता ते श्रेष्ठ आहे. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे, मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. ज्ञाने न मोक्ष न तू मुंडने न. तुम्ही संन्यास घेतल्यानं मोक्ष प्राप्त होईल असं नाही, तुम्हाला ज्ञान झाल्यानं मोक्ष प्राप्त होईल असं आहे. ज्ञान एवढं श्रेष्ठ आहे महाराज. नाही ज्ञाने न सदृश. ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काही नाही. ज्ञानासारखं श्रेष्ठ या जगामध्ये दुसरं काही नाही. या ज्ञानाचा अग्नी जर प्रज्वलित झाला तर सगळ्या द्वंद्वाला संपून टाकतो महाराज, जाळून टाकतो. हे ज्ञानाग्नीत सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. म्हणून एवढं सामर्थ्य ज्ञानाचं आहे. ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांची आवश्यकता आहे. ते संत ते ज्ञान देऊ शकतात, दुसरा कोणी देऊ शकत नाही. मग कधी देतील ते संत ज्ञान? तुम्हाला त्यांची सेवा करावी लागेल. ते प्राप्त झाले इथपर्यंत ठीक आहे, पण फक्त प्राप्त होऊन काय करता? बऱ्याच वेळा जवळचे वाफे सुद्धा कोरडे राहतात. फार सानिध्य संतांचं असतं, पण साधी सानिध्य असून सुद्धा त्यांनी बोध जर अंतकरणात उतरवून घेता आलं नाही तर जन्म असाच व्हायला जातो. काय उपयोग होतो? म्हणून फक्त सानिध्य महत्वाचं नाही, त्यांच्या माध्यमातून ते आत्मसात करणं जास्त महत्वाचं आहे. आणि ते आत्मसात करण्याकरिता सेवा करणं फार गरजेचं आहे. मग सेवा करण्याकरिता माणूस सेवक झाला पाहिजे. इथं आपल्याला सगळं पाहिजे असतं, फक्त सेवा नको असते. कागद उचल म्हणलं की जीवावर येतं, टाळ उचलून गुणीत घाल म्हणलं की त्या अंगावर काटा येतो. हे त्यांनी उचलून ठेव म्हणलं मृदंग उचल, हे बाकी सगळे काम झाडून घे म्हणलं की त्याला वाटतं मी मला म्हणतो मी काय झाडणार वाटतो का तुला? अरे तुला कसा देव भेटेल गड्या? तुझ्या जर लवचिकपणा झाला नाही, तुला जर सेवा भावच तुझ्या अंतकरणात कधी निर्माण झाला नाही, या क्षेत्रात आल्यानंतर, या मंडपात आल्यानंतर आपण काय जिन्नस आहोत ते बाहेर सोडायचं. आपण काय आहोत, कुठे आहोत, कसे आहोत ते त्या मंडपाच्या बाहेर सोडायचं.
आणि फक्त भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरिता एक दास म्हणून, एक सेवक म्हणून या मंडपात येऊन बसायचं, अशी भावना जर अंतःकरणात निर्माण झाली ना महाराज, तो सेवाभाव आहे. आणि तो सेवाभाव जर निर्माण झाला तर या सेवेनंच परमात्म्यापर्यंत जाता येईल. तो संतांच्या सेवेला लागेल. आणि ती संतांची सेवा सुद्धा, ते संत तुम्हाला असं वाटत असेल हे बोळे बाबडे दिसतात, लांडगे माऊली सारखे, बघा आपले त्यांनी सामान्य वाटते, सामान्य देवही त्यांच्या मागे मागे हिंडत असेल महाराज, ते आपल्याला सांगणार नाहीत कधी. पण वस्तुस्थिती सामान्य त्यांनी वाटतात, सामान्य त्यांनी नसतात. हा महत्वाचा विचार आहे. त्यांची सेवा केली पाहिजे. ते फार जाणकार आहेत. तुम्ही ओरिजिनल सेवा करता की तुम्ही डुप्लिकेटपणा करता हे त्यांना कळतं चांगल्यापैकी. तुमच्या पोटातला भाव शुद्ध आहे का तुम्ही स्वार्था करता सेवा करता हे त्यांना चांगल्यापैकी कळतं. तुम्ही याच्या आधी दृष्टांत ऐकला असेल, एक सांगतोच दृष्टा, सांगू का? एक राजा होता. त्या राजाच्या राज्यामध्ये एक साधू राहत होता. त्या साधूला एक विद्या प्राप्त झाली, ती सोनं तयार करण्याची. सोनं तयार करायचं त्याची विद्या त्याला प्राप्त झाली. तो साधू सोनं तयार करायचा. राजाला कळालं. राजा म्हणला त्या साधूला ते ज्ञान आहे सोनं तयार करण्याचं, विद्या त्याच्याकडे आलेली आहे, त्याला घेऊन या. आणलं साधूला धरून. राजा आता राजाच होता, त्याला वाटलं माझं रुबाब चालणार आता सगळीकडे. तो रुबाबात त्या साधूला म्हणला, हे साधू, तुला ते सोनं तयार करण्याची विद्या प्राप्त झालेली आहे, मला सोनं करून दे. आता साधू साधूच आहे महाराज, त्याची मस्तीच काय वेगळी आहे. तो त्याच्या मस्तीत, तो मला राजा असेल ना तर काय असेल, तुझं काय करायचं रे, मला काय समजतो स्वतःला, नाही करून देणार सोनं. एवढा उन्मत्त माझ्या समोर. तो म्हणला तू राजा असेल, फक्त राजा आहे, मी महाराज आहे. सगळे लोक मला महाराज म्हणतात, मी सामान्य नाही. तू काय काय समजतो स्वतःला, नाही सांगणार म्हणला तुला. म्हणलं धरा रे याला. बांधून टाकलं, मारहाण करायला सुरुवात केली. मार खाला पण सांगितलं नाही मला. मग त्याचाच राजाचा दुसरा सेवक म्हणला, हे असे सांगायचे नाही, फार आडगे असतात म्हणा हे बुवा लोक. हे असे सरळ नसतात, फार वाकडे तिकडे असतात, असे सांगणारच नाहीत. मग काय केलं पाहिजे, तुला याची सेवा करावी लागेल राजा, याच्यावर नाटक करावं लागेल. त्या साधूला त्यांनी बंदीखान्यात नेऊन टाकलं त्या राजाला. आणि या राजानं त्यांनी महाराज सेवकाचं रूप धारण केलं. नकली दाढी वगैरे लावली, काहीतरी जटा लावल्या, काहीतरी सामान्य कपडे घालून त्या तुरुंगात त्यांनी गेला आणि साधूचे पाय दाबायला लागला. रोज त्यांनी काहीतरी खायला घेऊन जायचं, त्याचे पाय दाबायचे. फार सेवा केली आणि पाय दाबून सेवा करून फार गरीब त्यांनी दिसतो. खोटी खोटी गरीब परिस्थिती सांगितली. ते साधू म्हणले, फार गरीब आहेस का रे? म्हणे हो. मग मी जर काही सांगितलं तर करशील का? म्हणे काय? मला सोनं तयार करता येतं, तुला जर सांगितलं तर शिकशील का? मनातली म्हणत, मला त्याच्याकरता तर आलोय, त्याच्याकरता तर आलोय म्हणला. हो म्हणला. सगळं सांगितलं महाराज. असं करायचं तसं, आम्हाला नाही माहिती त्यातलं काही, फक्त मला दृष्टांत माहिती. मला जर ते माहित असतं तर लोकांना दगड कशाला मागत बसला असतो. सोन्याचेच विटा लावले असताना मंदिराला. तात्पर्य लक्षात घ्या. असं करायचं तसं करायचं सगळं सांगितलं महाराज त्याला. काहीतरी मूस घ्यायची, त्याच्यात काहीतरी घालायचं, आणि हे सगळं सांगून झालं. राजाला वाटलं बस आपलं काम झालं. उन्मत्त झाला राजा, करून दाखवलं त्याला ते. त्याला वाटलं असं होतंय, झालंच म्हणलं पक्क. झालं. आणि राजा त्याच्या सिंहासनावर राजा होऊन जाऊन बसला. आणणार म्हणलं त्या साधूला, बांधून आणलं. आणि बांधून आणल्या म्हणलं, नंतर म्हणला, फार शहाणपणा करतोस काय? तुला वाटलं तुला सोनं तयार करण्याचं ज्ञान आहे, मला पण आहे. साधू हसला खदखदून. म्हणे का हसतोस? म्हणलं ते असं प्राप्त होत नाही, कुठंतरी घासले असेल. बिगर घासता भेटत नाही म्हणले ते. तसं साधूकडून बोध जर प्राप्त करून घ्यायचं असेल ना, घासायला. हे पोरग उगाच वाजवित नाही. हे त्या इंद्रायणीच्या त्या तटावरती बसून पहाटे जागा होऊन त्यांनी धडधड 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 वाजवित असेल, तासन तास ते घासलंय त्याने म्हणून चांगलं वाजवत आहे. हे उगाच आलाप देत नाहीत आपल्या समोर. हे आलाप देण्याचं कारण यांनी आतडी पिळलेले आहेत. हे आपल्याला फार छान वाटतं आता, पण त्यांना काय कष्ट झाले त्यावेळेला. ती घासाघीस कोणाला माहिती आहे? ती घासाघीस त्यांनी केलेली आहे म्हणून तुम्हाला आयत फार छान वाटतंय महाराज. आयत फार छान वाटतंय, हा महत्वाचा विचार. एक चित्रकार होता, दृष्टांतात दृष्टांत आहे आता. एक चित्रकार होता. तुम्हाला ऐकायचं का? पाहुणे 9 वाजले, थांबू का रे? तुम्हाला ऐका वाटतंय? चित्रकार होते. फार हुबेहूब चित्र काढायचं बरं महाराज, फार हुबेहूब.
आणि इतका प्रसिद्ध झाला होता, त्याला फार डिमांड होतं महाराज. तो एका ठिकाणी गेला आणि एक व्यक्ती त्यांनी समोर होत्या आणि ते म्हणे यांचं चित्र काढा. लगेच त्याने 1 मिनिटात चित्र काढलं महाराज. 1 मिनिटात चित्र काढलं. ते चित्र काढल्यानंतर चित्र अगदी हुबेहूब आलं. म्हणे मग याची काय किंमत आहे आता? त्यांनी सांगितलं याची किंमत 50,000 रुपये. 50,000? 1 मिनिटात 50,000 रुपये कमवलेस? 1 मिनिटात तर चित्र काढलं आणि 50,000 रुपये मागतोस? तो हसला. तो म्हणला हे चित्र जरी 1 मिनिटात काढल्यासारखं वाटत असलं ना तरी चित्र काढायला शिकण्याकरिता मला 50 वर्ष लागले. लक्षात ठेवा. एवढे दिवस त्यांनी मी परिश्रम घेतले तेव्हा 1 मिनिटात हे चित्र काढले म्हणून त्याची किंमत 50,000 रुपये. सेवा केल्याशिवाय काही मिळत नसतं महाराज. राजा उन्मत्त झाला होता. तो म्हणला मला सुद्धा येतंय. साधू हसला. तुम्हाला गासले असेल कुठंतरी म्हणूनच तुला येत आहे ते. मग काय करायचं? करून दाखव म्हणला सोनं. त्यानं लगेच ती सगळी सामुग्री आणली, सगळं केलं. पण राजाच्यानं सोनं झालं नाही महाराज. झालं नाही. अरे का होत नाही? परत प्रक्रिया केली तरी पण झालं नाही. तिसऱ्यांदा प्रक्रिया केली तरी पण झालं नाही. मग साधू परत हसला मोठमोठ्याने. का असतोस साधू? सांगितलं राजा मला माहित होतं त्या कारागृहामध्ये रोज पाय दाबण्याकरिता मला डबा घेऊन जेव घालण्याकरिता कोण येतंय? तो तूच होतास. आणि तुला जेव्हा मी शिकवत होतो ना तेव्हा मी तुला सगळं शिकवलं. पण शेवटचं एक वर्म माझ्याकडे ठेवलं होतं. एक वर्म माझ्याकडे ठेवलं होतं. मला माहित होतं तू उन्मत्त होणार आहेस आणि ते वर्म माझ्याकडे होतं. पण ते वर्म तुला माहित नाही आणि म्हणून तुला ते प्रक्रिया करून सुद्धा ते सोनं तयार करता येत नाही. तसं गुरुनं सुद्धा सगळं सांगत जाऊ नये. कधी पुत्र्यासारखी टंगडी वर करेल एखादं सांगता येत नाही महाराज. वाईट वाटत असेल ऐकायला पण हेच शब्द त्यांच्याकरता वापरले पाहिजे. कृतज्ञ माणसाकरता दुसरे काय शब्द वापरायचे? ज्याच्याकडून त्यांनी शिकले, ज्याच्याकडून मोठेपण प्राप्त करून घेतलं त्याच्याच त्यांनी मुळावर उठतात लोक. अशी पण अवस्था समाजात पाहायला मिळते. हे काय आहे? म्हणून एक वर्म तरी शिल्लक ठेवावं फार महत्वाचा विचार आहे. म्हणून श्रीगुरूंशिवाय वर्म कळत नसतं. मग त्याने महाराज राजा परत काकुळती आला, हात जोडून बोलायला. आता राजाच आहे बरं. आता सेवक झाला नव्हता. आता त्यानं शिपायाचे कपडे घातले नव्हते. आता तो राजा या स्वरूपात खाली आला आणि येऊन साधूच्या समोर उभा राहिला. स्वतःच्या मस्तकावरचा मुकुट काढला, राजाच्या समोर ठेवला. महाराज मी शरण आलो. एका क्षणात वर्म सांगितलं महाराज. एका क्षणात तुम्ही ऐकता सर्वजण. आता राजा म्हणून आला नाही, सेवक म्हणून आला. म्हणून सामान्य संसारामधलं जर एखादं वर्म लक्षात घ्यायचं असेल तरी राजाला सुद्धा सेवक व्हावं लागेल. मग ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आयतं कसं काय मिळेल? त्याच्याकरिता सेवकच व्हावं लागेल. कशानं सेवक होईल? संत भेटलेले आहेत. संतांनी वर्म प्राप्त करून घ्यायचंय पण त्याच्याकरिता सेवक झालं पाहिजे. पण सेवक कसा होईल? काय केलं म्हणजे मला संतांची सेवा करता येईल? असं काय करू साधन जेणेकरून संतांची सेवा मला करता येईल, मी संतांचा सेवक होईल? हा प्रश्न जगद्गुरु तुकोबा यांच्या मनात आहे. आणि हा प्रश्न घेऊन त्यांनी महाराज कोणासमोर जावं, कोणाला विचारावं, सामान्य लोकांना कसं त्यांनी हे सांगता येईल? म्हणून सर्वज्ञ असणाऱ्या भगवंतालाच विचारलं पाहिजे. म्हणून सर्वज्ञ परमात्म्याच्या समोर अशा पद्धतीनं जाऊन अंतकरणातले भाव प्रगट करून त्यांनी विचारतायत, देवा मला संत भेटले, दुर्मिळ गोष्ट आहे पण ते मला भेटले आणि आता मला त्यांच्याकडून तुझ्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्हाला भेटला पाहिजे, तुम्हाला मिळाला पाहिजे, तुझ्या स्वरूपापर्यंत मला येता आलं पाहिजे. तुम्हाला असं डायरेक्ट देवाबरोबर बोलतात, मग काय करत? देव तो भेटलेलाच आहे. देव भेटणं आणि देव कळणं याच्यात फार जमीन आसमानचा फरक आहे. नामदेव महाराजांसारख्याला भेटत नव्हता का? नुसतं भेटत नव्हता, जेवत होता. ह्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे उड्या मारत होता, बागडत होता, रुसत होता देव नामदेव महाराजांवर. नामदेव महाराज रुसत होते देवावर, पण देव कळत नव्हता. तो कळण्याकरता श्रीगुरूंकडे जावं लागलं, संतांकडे जावं लागलं. म्हणे खेचर विसा प्रेमाचा पिसा तेने नामा कैसा उपदेशिला, मस्तकी ठेवेला हात, श्रवणी सांगितली मात, पदपिंड विवर्जित केला नाम्या. संतांकडेच जावं लागलं. त्यांनी पांडुरंग परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून दिले. याला देव म्हणतात. आणि निवळ त्यांनी विटेवरती उभा आहे, तिथं तटस्थ लक्ष नाही. त्याच्या स्वरूपाला त्यांनी पाहिलं पाहिजे. कसं आहे त्याचं स्वरूप? हे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण येते, नाही रूप वर्ण गुण येते, नाही रूप वर्ण गुण येते. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण येते.
सत्य आहे, ज्ञान स्वरूप आहे, अनंत आहे, गगनासारखा व्यापक आहे. त्याच्या ठिकाणी रूप नाही, वर्ण नाही, काहीच नाही. असा असणारा परमात्मा तो कळायला पाहिजे ना. नामदेव महाराजांना कळाला. कोणाच्यामुळे कळाला? संतांच्यामुळे, विसोबा काकांमुळे कळाला. कसा आहे परमात्मा म्हणले, हे आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. इथपर्यंतच थांबा. तो आनंद स्वरूप आहे, नित्य स्वरूप आहे, निरामय स्वरूप आहे. असा असणारा परमात्मा आहे. तो कळायला पाहिजे आणि तो कळण्याकरिताच संतांची आवश्यकता आहे. म्हणून संतच तो कळून देतील हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ते कळून घेण्याकरिता संतांची सेवा घडली पाहिजे. संतांचं सेवक झालं पाहिजे. म्हणविता त्यांचा दास पुढे आस उरेना. फक्त त्यांचं दास होऊन बघा. स्वतःला फक्त संतांचा दास म्हणून घ्या. काहीच आशा शिल्लक राहणार नाही. कारण आशा सगळ्यात घातक आहे. मला असे म्हणजे माझी मावशी नाही. आशा म्हणजे कोण्या मावशीचं नाव नाही. आशा म्हणजे सगळ्यांच्या पोटात दडलेली आहे. हे मिळवायचे, ते मिळवायचे, ते मिळवायचे, हे मिळवण्याची आशा. हे आणि स्ववष्ट शतम शतदश शतम लक्षम सहस्राधिपा लक्षेश क्षतिपालतां क्षतिपतिश् चक्रे शतम वांछति चक्रेश पुनरिंद्रतां सुरपतिर ब्रह्मा पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम आशावधिं को गतः. ज्याचे कशा 100 त्याला वाटतं 1000 असावेत, त्याला वाटतं लाख असावेत, त्याला वाटतं कोटी असावेत, त्याला वाटतं मी मंत्री व्हावं, त्याला वाटतं मी राष्ट्रपती व्हावं, त्यालाही वाटतं मी इंद्र व्हावं, त्याला वाटतं मी ब्रह्मदेव व्हावं, त्यालाही वाटतं मी शंकर व्हावं, त्यालाही वाटतं मी हरिपदाची प्राप्ती करून घ्यावी. आशावधींको गतः. आशेनं कोणाला सोडलं? म्हणजे सगळ्यांच्या पोटात काहीतरी आशा. पण संत जर प्राप्त झाले ना, काय करतात? पुढे आस उरेना. कशाचीच आशा शिल्लक ठेवत नाही. आशा संपूर्णच टाकतात. अशी क्षमता संतांच्या अंतकरणाचा, संतांच्या जीवनामध्ये असते. संतांच्या मध्ये ते सामर्थ्य अशा पद्धतीचं असतं. म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. आणि सेवा करण्याकरिता मी सेवक झालो पाहिजे. काय करू देवा म्हणजे मला त्यांचं सेवक होता येईल. कोणाचं? जे सर्वात्मक भावाला प्राप्त झालेले आहेत, जे त्यांनी द्वंद्वातीत अवस्थेला प्राप्त झालेले आहेत, ज्यांच्या दृष्टीने द्वैत नावाची गोष्ट संपलेली आहे. देश काल वस्तू भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार, अशी ज्यांची अवस्था झालेली आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले, अशी ज्यांची अवस्था झालेली आहे. जे त्यांनी सर्वात्मक भावानं गच्च परिपूर्ण त्यांनी भरलेले आहेत. असे जे संत द्वंद्वातीत आहेत, ज्यांनी द्वंद्व टाकून दिलेलं आहे, अशा संतांचं मला सेवक व्हायचंय. देवा सांग काय पुण्य करू, कोणत्या प्रकारची साधना करू जेणेकरून मला त्यांचं सेवक होता येईल. कोण पुण्याचा कोण पुण्याचा
की कोण पुण्य त्यांचा होय नसे, आपलं कानपट झालेलं आहे कोण पुण्य त्यांचं, ते जाऊ शकत नाही आता. मी लहानपणा आमची दिंडी पंढरपूरला 15 वर्ष दिंडी त्यांनी बाबांच्या सान्निध्यात सगळ्या लोकांचा असंच कानपट झालं, कोण पुण्य त्यांचा होय ना सेवक. आता हे त्याच्यात पाहिल्यामुळे ते ध्यानात आलं यांचा आहे म्हणून असं हे उलगडा करून सांगितलं तुम्हाला का. आता जे म्हणतच नाही ते त्यांना काय माहिती यांचं का, त्यांना काय करायचं, त्यांचा म्हणायचं यांचा म्हणा. तुम्ही काय म्हणा, यांचा म्हणायचं त्यांचा म्हणा, आम्हाला काय सांगायचं तेवढं सांगा. कोण पुण्यांचा होईना सेवक हे संत मला भेटलेले आहेत, आणि त्यांचं म्हणत असताना ते संत मला भेटलेले आहेत. त्यांचं म्हणणं सुद्धा लावून देतो मी तुम्हाला. हा, ते भेटलेले आहेत, त्यांच्यापासून बाजूला झाले आणि देवाच्या समोर गेले, आणि देवाच्या समोर जाऊन एकांतात म्हणले, देवा अरे काय पुण्य करू त्यांचा सेवक होण्याकरता. आणि आता देवाच्या समोर त्यांनी उभे आहेत आणि संत समोर बसलेत, देवासमोर विनंती करतात, देवा अरे असं कोणतं पुण्य करू यांचा सेवक होण्याकरता. लागलं दोन्हीकडे पण. कोण पुण्य यांचा होईना सेवक, काय पुण्य केलं मी यांचा सेवक होईन. कोणाचा जे द्वंद्वाधिक दुराविल, ज्यांच्या ठिकाणी द्वैत राहिलं नाही. पाप आणि पुण्य दोन आहेत ना, द्वैत आहेत. पवित्र आणि अपवित्र दोन झाले, याला द्वैत म्हणतात. द्वंद्व म्हणतात. श्रेष्ठ आणि कनिष्ठ द्वंद्व झालं, आपलं आणि परक द्वंद्व झालं. म्हणून या सगळ्या गोष्टी द्वंद्वात्मक दृष्टीने पाहिल्या जातात. पण ते संत असे आहेत की ज्यांच्या चित्तामध्ये द्वंद्व शिल्लक राहिलेला नाही, ते अद्वैत स्थितीला प्राप्त झालेले आहेत. भावाद्वैतम सदा कुर्यात, शंकराचार्य म्हणतात. भाव अद्वैत स्थितीत गेलेले आहेत, त्यांना सगळ्या ठिकाणी परब्रह्मच शिल्लक प्रतितील येत असतात. हे मगवाड धाकुटेन म्हणती, सजीव निर्जीवन येनती, देखील या वस्तू ते उजलुटीती मीच म्हणून. मग त्यांच्या दृष्टीने वाढ धाकुटे, वाढ म्हणजे मोठं, धाकुट म्हणजे लहान, द्वंद्व राहिलंच. सजीव निर्जीवन येनती, हे सजीव आहे हे निर्जीव आहे, हा भावच शिल्लक राहिला. देखील या वस्तू ते, डोळ्यासमोर ज्या वस्तू दिसतील उजलुटीती मीच म्हणून. मीच म्हणजे परमात्माच सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. अशी दृष्टी त्यांना प्राप्त झालेली असते, त्यांना देव पाहण्याची दृष्टी प्राप्त झालेली असते. ते द्वंद्वातीत झालेले आहेत. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु, आजी सोनियाचा दिनू. पाहिला रे हरी पाहिला रे, पाहिला रे हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा धनु, आजी सोनियाचा दिनू. सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, आजी सोनियाचा दिनू. सबाह्याभ्यंतरी, आतमध्ये पण आणि बाहेर पण तोच तो आहे, त्याच्या वाचून आता काहीच दिसत नाही. त्या बाजाराला जात होत्या ना विकण्याकरिता दही दूध तूप लोणी, त्यांच्या डोक्यावर दही दूध तूप लोणी होतं, पण ते दही दूध तूप लोणी त्यांना दही दूध तूप लोणी वाटतच नव्हतं. हे गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या, तव तव हसती मथुरेच्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. गवळणी गोरस म्हणो विसरल्या, गवळणी गोरस म्हणायचे विसरल्या. हरी घ्या, गोविंद घ्या, माधव घ्या. का बरं? द्वंद्व संपून गेलं, देवच माठात भरला. आतमध्ये जर पाहिलं तर आपुल्याचा विसर भोळा, गोविंदू कळा कवतुके, आतमध्ये पण तोच भरला. आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. द्वंद्व संपून गेलं, एकमेव अवस्था प्राप्त झाली. आता वेगळं करायचं म्हणलं तरी वेगळं करता येत नाही. बापर कुमा देवर जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा न वेगळे मा, एकरूपता झाली, अद्वैत भाव तयार झाला. अशी अवस्था तयार झाली.
द्वंद्वातीत झाले, जे ही द्वंद्वाधिक दुराविले, अशा स्थितीत जे गेलेले आहेत, जे भगवत रूप झालेले आहेत, जे शिव होऊन शिवाची उपासना करतात, शिव भूत्वा शिवम यजेत, या स्थितीत जाऊन पोहोचलेले आहेत. अशा महापुरुषांची मला सेवा करायची आहे, मला त्यांचं सेवक व्हायचंय. देवा असं काय पुण्य करू की ज्या पुण्यानं मला त्यांचं सेवक होता येईल? कोण पुण्य त्यांचा होईन सेवक किंवा यांचा होईन सेवक? कोणाचा? जेही द्वंद्वाधिक दुराविले, ज्यांच्या अंतकरणातून द्वंद्व निघून गेलं. जातीपातीचं द्वंद्व नाही का महाराज? हे द्वंद्व आहे म्हणून तर लोक मरत नाहीत का महाराज? महत्वाची गोष्ट आहे. हे पोटातून जायला नको का महाराज? हे किती दिवस आपण जपून ठेवणार आहोत? हे संदेश कीर्तनातून द्यायला नको का आता? त्याची वेळ येऊन ठेपली ना महाराज आता. ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. किती दिवस द्वैतात राहाल? ते आपले नाहीत, दुसरे आहेत. की त्या मंडळाचं आहे ना आपण ह्या मंडळाचे आहोत. इथून द्वैत सुरू होतं, याला द्वंद्व म्हणायचं. ते त्या संप्रदायाचे आहेत, आपण ह्या संप्रदायाचे आहोत. हे द्वंद्व आहे. ते त्या पंथाचे आहेत, आपण ह्या पंथाचे आहोत. द्वंद्व आहेत. या द्वंद्वातच आपण जगतो आहोत. अरे आपण याच्याच पुढे गेलो नाही. त्यांच्यात उभा गंध लावतात आणि आपल्याला आडवा लावतात, ह्याला द्वंद्व नाही म्हणायचं. ते बुक्का लावतात आणि हे अष्टगंध लावतात, हे द्वंद्व नाही का? या द्वंद्वातच किती दिवस आपण जगतो आहोत. हे द्वंद्वच गेलं. ज्यांच्या पोटातून हे गेलं ते संत आहेत, आणि त्यांची सेवा केली तर परमात्मा प्राप्त होईल. म्हणून काय पुण्य करू देवा त्यांची सेवा करण्याकरिता? कोण पुण्य त्या यांचा होईना सेवक, जे द्वंद्व ज्यांनी हे द्वंद्व त्यांनी घालवलेला आहे. दुसरं कोणी सांगू शकत नाही. 9 वाजत आलीत, लवकर सांग, तूच सांगावं लागेल, तुलाच सांगावं लागेल. काय वर्म आहे त्यांच्या सेवेचं, सेवक होण्याचं? काय असं करू म्हणजे त्यांची सेवा करता येईल? काहीतरी वर्म सांग ना देवा. तुझ्या अंतकरणातल्या खुणा प्रगट करून सांग लवकरात लवकर. ऐशीवर मे मजदावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. हे नारायणा, ते संत मला दवयोगानं भाग्यानं त्यांनी भेटलेले आहेत. ते सहजासहजी भेटत नसतात. थोडं प्रमाण हे पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता,
तुम्हाला काहीच चिंता नाही, याच्यानंतर जेवण खावणं करून किती लांब घरी जायचंय तरी पण तुम्ही 9 वाजता टाळ्या वाजवता, कीर्तनात वाजवत जाऊ नये टाळ्या. पुण्य पळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, संतांच्या चरणांची प्राप्ती झाली. मोठ्या भाग्यानं प्राप्त झाली. त्यांची सेवा त्यांनी करायची आहे. देवा मला कळत नाही ना रे, कशी सेवा करू, त्यांचा सेवक कसा हो, काय पुण्य करू म्हणजे मला त्यांचं सेवक होता येईल, असा भाव माझ्या अंतःकरणात आहे. तुला त्याचं वर्म कळतं, देवाला वर्म कळतं महाराज संतांचं. असं आहे, दोघेच असे आहे ज्याने एकमेकाचं वर्म कळतं. संतांचं वर्म देवाला कळतं आणि देवाचं वर्म संतांना कळतं. ते दुसऱ्याला कळत नाही महाराज, ज्याचं त्यालाच कळतं. काही भाषा ठरलेली असते, ज्याची त्याला कोड वर्ड असतात, ते ज्याची त्याला आता कोणाची कळतात, मी कशाला कीर्तनात सांगू, तुम्ही ओळखून घ्या. असे ठरलेले शब्द असतात मला, ज्याचे त्यालाच वर्म कळतात. काही गोष्टी न बोलता सुद्धा कळतात. घरात काही असे सदस्य असतात बोलायचं नाही, फक्त पाहायचं. पाहिलं तरी कळतं हे काय काय चाललंय समोर, वर्म आहे महाराज. हे वर्म त्यांनी असतात आणि ज्याचे त्यालाच माहित असतात. ते देवाचे संतांना कळतात आणि संतांचे देवाला कळतात. म्हणून संत कशाने प्राप्त होतील आणि संतांची सेवा कशी घडेल हे देवाला कळतं चांगल्यापैकी. इथून मागचे पुरावे पाहता येते. 5 वर्षाचा ध्रुव घर सोडून निघाला होता आणि त्याला परमात्मा प्राप्तीकरिता जायचं होतं. देवाला वर्म माहिती आहे. देवाने नारदजी महाराजांना संकेत दिला. नारदजी महाराज गेले आणि मग ध्रुवाला अशा पद्धतीने भेटले. देवानंच पाठवले. का तर शुद्ध अंतकरण निघा. सगळी कथा तुम्हाला माहिती, मला सगळी सांगायची नाही, आठवण करून देतोय फक्त. कुठं चाललास, त्याला सगळ्या गोष्टी विचारल्या. मरशील ना, वाघ सिंह खाऊन घेतील तुला. त्याचा करारी भाव वाजून पाहिला त्याने. साधी बाजारात मेथीची भाजी घ्यायची म्हटलं तरी मावशा वाकडी तिकडी करून पाहतात 5 वेळा, मग ते विकत घेतात. कवळी जर असली तरच घेतात, नाही तर घेत नाही. कुंभारवाड्यात गेलं, त्यांनी माठ घेण्याकरिता तर खणखण वाजून पाहतो. एखाद्यावर अनुग्रह करायचा असेल तर त्याला वाजवलं नाही पाहिजे, चांगला वाजवायला पाहिजे धरून आधी, मग अनुग्रह केला पाहिजे. त्याच्यावर अनुग्रह करण्याकरिता त्याच्या आधी चौकशी केली, काय त्याचा करारी भाव आहे कळाला. मग सांगितलं, हे तत्तात गच्छ भद्रंते यमुना यस्तटम शुचे पुण्यम मधुवनम यत्र नित्यदा सानिध्यम हरे. त्याला उपदेश केला, हे ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय नम वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्याला उपदेश केला. नारदांनी ध्रुवाला उपदेश केला. देवानं पाठवलं. राजा परीक्षित त्यांनी मरण संकटात सापडला होता आणि गंगेच्या काठावर जाऊन बसला होता. भगवंताला हाका मारत होता. सगळे आले होते पण त्याला मुक्त होण्यासारखं ज्ञान कोणी सांगत नव्हतं. व्याकुळ झाला होता आणि भगवंताचं स्मरण करत होता. देवा धाव ना, हे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा वेगी वेगी नावरे. हे पकडलो बाहर घुराई, नहीं तो डूब जाएंगे. डगर ये अगमन जानी, पथिक में मूढ़ ज्ञानी. संभालोगे नहीं राघव, तो कांटे चुभ जाएंगे. हमारा कुछ न बिगड़ेगा, तुम्हारी लाज जाएगी. देवा, जन्मभर तुझ्या नावाचा गंध लावतोय. जन्मभर माळा गळ्यामध्ये घातल्यात. बटन काढून जर दाखवे तर बुचकुली भर माळा माझ्या गळ्यात आहे. जन्मभर कंबर बांधून लोकांच्या समोर शहाणपणा सांगतोय. आणि अशी अवस्था असून सुद्धा जर आता मी बुडालो आणि आता जर मी अधोगतीला गेलो तर मला काहीच लाज वाटणार नाही. मी जन्मभर माळकरी म्हणूनच राहिलोय. मी जन्मभर कपाळाला गंध लावूनच फिरलोय. आता जर बुडालो तर लाज तुला. हा महत्वाचा विचार आहे. आता उपेक्षिता मज तुकोबराय नाथांना म्हणतात तर हे लाज कौनाशी. तुका म्हणे नग्न भाज तरी ते लाज कौनाशी. हे सगळे प्रमाण पाहून घ्या. भगवंताला त्याने हाक मारायला सुरुवात केली. देवाच्या कृपेने शुकाचार्यांचं आगमन झालं आणि त्या शुकाचार्यानं पाहून दंडवत प्रणाम केला. देवालाच कळतं महाराज वर्म कोण आहे कुठं पाठवायचं. बरोबर पाठवा. आणि मग कृपा केली शुकाचार्यांनी. मग उपदेश केला 7 दिवसापर्यंत. राजा कृतार्थ झाला. हात जोडून विनंती करत होता, हे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मणीचे तगुज सारे वदकवना दाऊ. असं म्हणत होता. म्हणून तर कृतार्थ करून टाकला. देवाला कळतं संतांना कुठं पाठवायचं आणि कसं पाठवायचं. तसं देव कसा हे जर विचारायचं तर संतांना विचारा, ते सांगतील. त्याचा स्वभाव सांगतील. हा महत्वाचा विचार आहे. कारण तो त्यांच्या अंकित आहे महाराज. ते कंबर बांधून तुमच्या समोर देवाविषयी फार महिमा त्याचं वर्णन करून सांगतील. आणि एकटे एकांतात गेली की ते आहे बांडू इकडे
त्यांचा अधिकार आहे महाराज तो त्यांच्या अंकित झालेला आहे. मग त्याची सगळ्या नाड्या त्यांच्या हातात आहेत. त्याला कसा नाचवायचा हे त्यांना माहित आहे महाराज. जसं गोपिका नाचवत होत्या ना, हातात ताकाची वाटी घेऊन, हे कृष्णा नाच रे पाहू दे डोळा कान्हा नाच रे, तो नाचत होता महाराज. का? त्याचं वर्म आहे ते त्यांना माहित होतं चांगल्यापैकी. तसं त्याला काय आवडतं देवाला हे संतांना कळतं महाराज. बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं, न चाहता रहूं बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. वर्म आहे, जास्त बोलत नाही. वर्म कळलं पाहिजे. देवाला संतांचं वर्म कळतं आणि संतांना देवाचं वर्म कळतं. पण हे तुकोबरायांना माहितीये देवाला वर्म माहितीये. देवा ऐसी वर्मे मज दावी दाखव नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटवून. त्यांच्या अंतगणातल्या खुणा नको सांगू, तुझ्या अंतगणात त्यांच्याविषयी ज्या खुणा दडलेल्या आहेत ना त्या सांग. ते कसे आहेत ते मला सांग. त्यांच्यावर कसं बोललं पाहिजे ते मला सांग. एखाद्या मोठ्या माणसाकडे जर जायचं असलं ना, आपलं काही काम काढायचं असलं ना, तर मध्यस्थी न्यावा लागतो. आणि मध्यस्थी नेल्यानंतर तो मध्यस्थी म्हणतो तिथं गेल्यावर असं बोला, असं बोलू नका. एका मोठ्या संस्थानावर आम्ही गेलो, लांब होतं, बारशीच्या पुढे कथेला गेलो तिकडं. आणि गेल्यानंतर त्या महाराजांना भेटायचं होतं आम्हाला. ज्या माणसानं नेलं ना बरोबर त्याने आम्हाला आधी सूचना सांगितल्या, त्या महाराजांकडे आपण चाललोय. पण तिथं गेल्यानंतर ह्या महाराजांचं नाव काढायचं नाही. त्या महाराजांचं नाव जर त्या महाराजांच्या समोर काढलं तर ते आपल्याशी चांगलं बोलणार नाहीत. हे काय झालं त्यांचं वर्म. हे कोणाला माहित होतं? मध्यस्थाला. मग मध्यस्थाने त्या अंतरीच्या खुणा प्रगटून सांगितलं, उघडं करून सांगितलं की तिथं गेल्यानंतर असं करावं लागेल. म्हणून हे वर्म आहे. तसं देवाला वर्म माहिती आहे. कोणाचं? संतांचं. म्हणून देवा तू सांगणार आहे काय करू. एकतर ते भेटत नाहीत ना रे, फार दुर्मिळ आहे त्यांची भेट. ते सहजासहजी भेटत नाही. तूच कृपा केलीस. तुझ्या कृपेनं त्यांनी महाराज, तू जगजेठी जगाचा मालक आहेस. तू कृपा केल्याशिवाय ते संत भेटत नाहीत. म्हणून तुझ्या कृपेनंच मला ते प्राप्त झालेले आहे. पोरासोरांचंच काम आहे महाराज, आकडे आणायचे. धक्क्याला लागल्या लोकांनी त्याचा प्रयत्न सुद्धा खरंच मला फक्त ऐकायला छान वाटतंय ते. मी प्रयत्न सुद्धा केला नाही त्याच्या मागे असं करण्याचा सुद्धा. उगा त्यांनी पांढरे झालेले केस त्यांनी रंगून काळे केल्याने माणूस काय त्याच्याकरता ती अवस्थाच असायला लागते. असं आमच्याकडे दात पडलेल्या लांडग्याला भालू म्हणतात. लांडग्याला जोपर्यंत दात असतात तोपर्यंत तो चांगला तरबेज असतो. त्याचे दात पडले नाही एकदा की त्याला शिकार करता येत नाही. मग तो शेण खातो जनावरांचा, म्हातारा होऊन जातो ना महाराज. मग तो त्या कक्षेत राहत नाही. तसं त्यांनी महाराज एक वीरश्री अंगातली निघून गेली, ताकद लागते त्याला सुद्धा.
यांना तूप खायला देत जा ज्याच्या घरी थांबले असतील सांगतात. खरंच आमचे बाबा त्यांनी खरं अजून सांगतात बाबा तू तूप खा जा. मी तूप खाऊन काय करू, सुटायला लागलो सगळ्या बाजूने, तूप खाऊन काय करू. शक्ती असली पाहिजे, ताकद असली पाहिजे ना, ती ताकद त्यांच्याकडे. या वयात परमार्थ करतात, या वयात लोक काय काय करतात महाराज, कसे कसे वागतात. तुम्ही परमार्थ करतात, कोणत्या तरी जन्मातलं पुण्य घेऊन आले म्हणूनच परमार्थ करतात. भाग्यवान तगणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात, हेच त्यांनी नट नाही, हेच भगवंताच्या चिंतनात प्रवेश करणं आहे. असू द्या म्हणून त्यांनी बहुआवगडा हे संत भेटी मुद्द्यावर येतो. संतांची भेट फार कठीण आहे. परी जग जेठी करुणा केली, बहुआवगड असे संत भेटी. संतांची भेट होणं फार अवघड असतं, पण देवांची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, संत भेटले. आता भेटले इथपर्यंत ठीक आहे, त्यांच्याकडून भेटण्याकरिता सेवक झालं पाहिजे. ते सेवक मला होता येत नाही, कसं सेवक होऊ, कशी सेवा करू हे मला सांग. भगवान म्हणले ठीक आहे, मी तुम्हाला वर्म सांगतो. ते वर्म जर तुम्हाला कळालं आणि तुम्ही जर त्यांनी सेवक झालात आणि तुमच्याकडून जर संतांची सेवा घडली, मग काय होईल. परिणामाचा विचार केला पाहिजे ना, फलाकडून विचार केला पाहिजे. कोणती गोष्ट आपण संसार करतो फलाचा विचार करतो, नोकरी करतो पगाराचा विचार करतो, व्यवसाय करतो नफ्याचा विचार करतो. असं पगाराकडून जे पाहिलं जातं तसं फलाकडून पाहिलं पाहिजे. त्यांची सेवा केल्यानं काय फल प्राप्त होईल, म्हणजे त्यांची सेवा केल्यानं मला सुखरूप होता येईल. तो सुखरूप असणारा परमात्मा सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर, तो हा उहा विटेवर ज्या सर्व सुखाचे आगर, म्हणे नर हरी सोनार सर्व सुखाचे आगर, बाप रुक्मादेवीवर सगळ्या सुखाचा मालक, सर्व सुखाचा आगर असणारा परमात्मा यांच्यामुळे प्राप्त होईल. त्यांच्यानी गोपाळ कृपा करेल, त्यांच्यामुळे परमात्मा प्राप्त होईल. परमात्म्याची भेट घालून देतील आणि एकदा का परमात्मा प्राप्त झाला की सदैव त्यांनी महाराज सुखरूपामध्ये मी चिंब होऊन राहीन, आतून बाहेरून सुखरूप होईन, नवे नवे सुखाचे शेजारीच पडून राहीन. संसाराच्या वृत्तीवर येणारच नाही, संसार करण्याचा विचारही अंतकरणात येणार नाही. सगळा संसार मनातून गळून पडेल, तो गळून पडेल, वृत्ती त्यांनी अंतर्मुख होईल आणि मग अवस्था तयार होईल. सहज मी अंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे तेथे मी माझे हरपले, ठाई जेथेच्या तेथे अदृश्यतेची झाले, काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा, शून्य सारोनी तेथे टाकिली पात्र झोळी धर्माधर्माशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा, ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन छंद, घेऊन आला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मेळविले नाव ठेविला भेद. स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊन जाईन. कोणी मिळविले, त्यांनी मिळविले, कोणी संतांनी मिळविले. संतांनी स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करून टाकलं, सुखी करून टाकलं. सुख म्हणजे काय, सुखाची व्याख्या सांगतो लगेच थांबतो. सुखाची व्याख्या सांगताना ते म्हणजे किंबहुना सोय जीव आत्मयाची आहे तेथ जे होय तया नाम सुख. जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्या ठिकाणी होतं तिथं सुख आहे म्हणा, ते सुख आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सकळ सुखाचा रामो, का भ्रांता शिकामो विषयावर इथंच सुख आहे. आणि इथलं सुख कोण दाखवील, ते संत दाखवतील. त्यांनी ते सुख दाखवलं की मी त्यांनी महाराज वृत्ती सहित त्याच्या ठिकाणी दडून जाईन, वृत्तीवर कधी येणारच नाही आणि अखंड त्या सुखाच्या शेजारी पहुडत राहीन. महाराज तुका म्हणे Bye.
घड्याळाकडे पाहून जर तुमचं चाललं असेल तर तुमचा धिक्कार असा. भगवंताचं काय गोड चिंतन आहे ना, किती गोड त्यांनी म्हणताना मग म्हणलं पाहिजे मला प्रिय चालू आहे मला दामाने. गा तुमाय बापा पंढरीच्या राया, गा तुमाय बापा पंढरीच्या राया, तुझ विनाशी न वाटेशी न झाल्या, तुझ विनाशी न वाटेशी न झाल्या, गा तुमाय बापा पंढरीच्या राया, गा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुका मने मग नये वृत्ती करे, तुका मने मग नये वृत्ती करे, सुखाचे शेजारी बहुडे, सुखाचे शेजारी बहुडे, ऐसी वर में मग दावी नारायण, ऐसी वर में मग दावी असं तुम्हाला ऐकावं वाटतं. तुमची चेहरे कुठे म्हणतात थांबा, तुम्हाला गाव वाटतंय, मलाही बोला वाटतंय, पण गोळीच मर्यादा घालून घेतली, आपणच घातले. पूर्वीच्या काळात कीर्तन असे नव्हते, रात्रभर कीर्तन चालायचे, त्याला नियम म्हणायचे. आम्ही ज्यांच्या पद्धतीने कीर्तन करतो, श्री संत मोतीराम महाराज काकांनी फळा संस्थान, आमच्या स्वामीजींना त्यांचा अनुग्रह होता. मला कीर्तन करायला फेटा त्याला म्हणले माझ्या गुरुसारखं कीर्तन करावं लागेल. म्हणजे कसं ते कीर्तनाला नियम म्हणायचे, नियम. नियम रात्रभर कीर्तन, सकाळपर्यंत कीर्तन करीत राहायचं, असं त्यांनी कीर्तन असायचं. आता आपण हे नियम घालून घेतले आपल्याला, तो नियम मोडला आणि हा नियम सुरू करून घेतला, म्हणून आपल्याला मर्यादा आल्या सगळ्या. असू द्या, तरी पण आपण चिंतन करतात, फार आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला दुर्मिळ मनुष्य शरीर प्राप्त झालं, त्याच्यात मोक्ष प्राप्तीची इच्छा निर्माण झाली आणि ते प्राप्त करून देणारे ज्ञानोबराय तुकोबराय संत आपल्याला भेटले. फक्त आपण सेवा केली पाहिजे. कशी सेवा करता येईल याच्याकरिता भगवंताकडे विनंती केली पाहिजे. पुन्हा पुण्य त्यांचा होईन सेवक जे द्वंद्व अधिक दुराविले, ऐसी वर में मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रगटोनी, बहु अवघडा हे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली, तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडेन, ऐसे वर में मज दावी नारायण, अंतरीच्या खुना प्रगटोनी. कोण आहेत असे संत सांगू का? हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर